पंजाबमधील पूरस्थिती संदर्भात भीषण पूरस्थितीमुळे पंजाबमधील जनजीवन विस्कळीत झालंय। येवल्यातील मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिलाय। जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्या येवल्यातून पंजाबकडे रवाना झाल्या। पंजाब राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले। या कठीण प्रसंगी येवल्यातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे। अन्नधान्य, कपडे, औषधं, पिण्याचं पाणी, ब्लँकेट अशा जीवनावश्यक वस्तू गाडीद्वारे पंजाबमधील पूरपीडित भागाकडे रवाना केल्या। याचा आढावा घेतला आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। अलीकडेच पंजाब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती। याकरता येवल्यातून मुस्लिम बांधवांनी या पंजाब करता आर्थिक मदत तसेच इतर सामानाची मदत देखील पाठवत आहेत। आपण बघितलं तर अक्षरशः मुस्लिम बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंजाबच्या दिशेने सामान पाठवत आहेत। किराणा साहित्य असो, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असे गाडीमध्ये भरून हे पंजाबच्या दिशेने रवाना होत आहे। आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव काय सांगाल की पंजाबच्या दिशेने मदत पाठवत आहे? माझं नाव दादाभाई फिटर। आम्ही पंजाबला जे पूरग्रस्त पूर आलेलं आहे त्याच्यासाठी खाय प्यायची मदत पाठवू राहिलो। त्याच्यातमध्ये म्हणजे खायचं सामान, रोट, बिस्किट, चुडा, राजगिरीची गुरदानी वगैरे सगळं असं सगळं। आणि आमची जी मदत आहे येवल्यातले जेवढे मुस्लिम समाजाने केलेली आहे आणि आम्ही सगळं 2 दिवसाचं केलेलं सगळं। आणि याच्या पहिले पण आम्ही जे पूरग्रस्ताला जे काश्मीरला पाठवलं होतं, त्याच्यानंतर चिपळूणला जे बाळ आली होती ते पण पाठवलं होतं। जिथे पण महाराष्ट्रामध्ये काय घडलं असं पूरग्रस्त काय झाला तर मुस्लिम समाज त्याचा पुरा सहकार्य करतो आणि मदत पाठवत राहतो सगळ्यात पहिले। आपण बघितलं तर संकटकाळीमध्ये कधीच धर्मभेद, मतभेद हे सर्व विसरून या येवल्यातील मुस्लिम बांधवांनी पंजाबच्या दिशेने ही मदत रवाना केली आहे। नरेंद्र बटाव, जे